नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक गावात राहणाऱ्या नागरिकांसाठी, ग्रामपंचायत सदस्यासाठी, सरपंच, ग्रामसेवक आणि गावाच्या विकासासाठी काळजी करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायतीसाठी एक नवीन आणि महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या नवीन जी आर मध्ये ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत 5 नवीन विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, ही 5 कामं कोणती आहेत, प्रत्येक कामासाठी किती निधी मिळणार आहे, कोणत्या अटी आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या गावात ही कामं मंजूर करून घ्यायची कशी, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेत 5 नवीन विकास कामांचा समावेश केला आहे. पहिलं काम म्हणजे गावातील सार्वजनिक रस्ते आणि चौकांमध्ये दिवाबत्तीची सोय करणे. यासाठी 15 लाख रुपयापर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरं काम म्हणजे शासकीय कार्यालयावर सोलर बसवणे. ग्रामपंचायत, शाळा आणि इतर शासकीय कार्यालयावर सोलर बसवण्यासाठी 20 लाख रुपयापर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे. तिसरं काम म्हणजे वाचनालय इमारत बांधणे. गावातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी 20 लाख रुपयापर्यंत खर्च करून वाचनालय उभारता येणार आहे. चौथं काम म्हणजे क्रीडांगणाचा विकास करणे. गावातील युवकांच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून यासाठी 20 लाख रुपयापर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे. पाचवं काम म्हणजे गावातील शासकीय जागेचे सौंदर्यीकरण करणे. यासाठी 15 लाख रुपयापर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता महत्वाचा मुद्दा, या 5ही कामांचा खर्च मर्यादा एकत्र पाहिली तर 90 लाख रुपयापर्यंत विकास कामाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मात्र शासनाने एक महत्वाची अटही घातली आहे. या योजनेतून मंजूर होणारी कामं मनरेगा, 15 वित्त आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेत आधीच मंजूर झालेली नसावी. म्हणजे एकाच कामासाठी 2 वेगवेगळ्या योजनांमधून निधी घेता येणार नाही. हा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने अधिकृतपणे जारी केला असून त्यांच्या प्रती सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, आपल्या गावात ही कामं मंजूर करून घ्यायची कशी? जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गावात स्ट्रीट लाईट बसावेत, सोलर प्रकल्प व्हावा, वाचनालय उभं राहावं, क्रीडांगण विकसित व्हावं किंवा शासकीय जागेचं सौंदर्यीकरण व्हावं, तर आपल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यांना या नवीन जी आर ची माहिती द्या. ग्रामसभेत ठराव मंजूर करून प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीसाठी आपल्या या नवीन जी आर बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या गावात या 5 पैकी कोणत्या कामाची सर्वात जास्त गरज आहे हे आम्हाला द्या. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, जी आर, शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लखन पाटील ऑफिशियल चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.